श्री रेणुका देवी सहकारी मर्यादित पतसंस्थेचा 28 सर्वसाधारण वार्षिक दिवस संपन्न। सर, आपण 28 वर्षीय सर्वसाधारण सभा या ठिकाणी घेतलेली आहे। याचा आपल्या ग्राहकाला काय संदेश आहे? ग्राहकाला संदेश असा आहे की 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये संचालक मंडळाने जे काही वर्षभर जे काही कार्य केलेलं आहे त्या कार्याची माहिती, त्याच्यामध्ये आम्ही ठेवी किती जमा केल्या, कर्ज किती वाटप केलं, वसुली किती केलेली आहे आणि सभासदासाठी आपण काय कार्यक्रम घेऊन चाललेलो आहोत, त्यांना लाभांश किती दिलेला आहे, जसं 10% लाभांश आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला आहे। सभासदांसाठी त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आमच्याकडे काय योजना आहे त्या सर्व योजनांची माहिती देण्यासाठी ही सर्वसाधारण सभा या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। आपला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काय आहे? अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपण ग्राहकाला काय देणार आहे यावर्षी? तर रेणुका देवी नागरी सहकारी पतसंस्था ही आर्थिक दुर्बल घटकासाठी सुरू करण्यात आलेली आहे। जालना शहरातील जो काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एरिया जो आहे, त्याच्यामध्ये गांधीनगर असेल, कन्हैयानगर असेल, चंदनझिरा असेल, नूतन वसाहत असेल, संजय नगर असेल, की या ठिकाणी जर बघितलं असेल आपण की सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात, पण यांना स्वतःचं घर नाही आहे, स्वतःचं उत्पन्नाचं साधन नाही आहे आणि ते सावकारांच्या काय म्हणतात की आर्थिक जाचामध्ये ते अडकलेले आहेत, आर्थिक चक्रव्यूहामध्ये अडकलेले आहेत आणि त्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी आपण रेणुका देवी नागरी सहकारी पतसंस्थेची सुरुवात ही 28-29 वर्षापूर्वी केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण अनेक लोक याच्यातून सावकाराच्या जाचातून आपण मुक्त केलेले आहे। असे अनेक तरुण लोक की जे आज त्यांचे स्वतःचे उद्योग आहेत। आज आमच्या या ठिकाणी जे कवडे नावाचा व्यक्ती आहे की जो जर बघितला आपण की तो सामाजिक दृष्ट्या तो चांभार समाजाचा आहे, पण आज जर बघितलं असेल की त्यांनी आमच्याकडून जे काही वेगवेगळ्या प्रकारचं कर्ज घेतलं आणि त्या कर्जाच्या माध्यमातून तो एक आज व्यावसायिक मोठा उद्योगपती झाला आणि जालना शहरातले जे काही मोठमोठे स्टील उद्योग आहेत त्याच्यामध्ये किंवा कालिका असेल, रूपम असेल किंवा तुमचं पोलाद असेल, राजुरी असेल, की या ठिकाणी त्या ठिकाणी त्याचं माल सप्लाय करतो आणि तो आता एक साधारण व्यक्तीपासून तो मोठा व्यावसायिक झाला आणि आज तो एक उद्योगपती झाला। तो आज कर्जदार राहिला नसून तो ठेवीदार झाला। म्हणजे जर बघितलं की रेणुका देवी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी कर्ज घेऊन एक मोठी व्यावसायिक भरारी त्या ठिकाणी केली आणि आता कर्जमुक्त होऊन तो आज ठेवीदारापर्यंत तो आलेला आहे। म्हणून असे ह्या जालना शहरातील त्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तीसाठी जी संस्था आपण या ठिकाणी सुरू केलेली असून आज त्याची मोठी भरभराट झाली। एक शाखेतून सुरुवात केली, आज आपल्या या ठिकाणी 12 शाखामध्ये तिचं रूपांतर झालं। एक सर्वसाधारण 10x10च्या रूममध्ये आपण याची 30,000च्या भागभांडवलावरती सुरुवात केली। आज आपण या ठिकाणी 224 कोटीचा व्यवसाय एका वर्षामध्ये या संस्थेने केला। तर ही संस्था आर्थिकदृष्ट्या संपन्न असून आज समाजाच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी आज भक्कमपणे जालना जिल्ह्यामध्ये आज ती उभी आहे आणि या ठिकाणी मला सभासदांना एक आव्हान करायचं आहे तर आपण कर्ज घ्या आणि कर्जाचा विनियोग आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी करा आणि वेळेच्या आत ते फेड करा की ज्याच्यातून आपली आर्थिक उन्नती होईल। संस्थेच्या वेगवेगळ्या ठेवीच्या योजना आहेत की त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करून की आपल्या घरामध्ये असणारा जो काही फंड आहे की जो काही आज इकडे तिकडे आपण जर ठेवी ठेवताय त्या रेणुका देवीमध्ये जर ठेवल्या तर ते आपण एक प्रकारचं सामाजिक काम करताय की ज्याच्यातून समाजाच्या गरजा भागवण्यासाठी तो निधीचा आपण उपयोग करतोय आणि यातून समाजाच्या गरजा भागवून आपण समाजाला आर्थिकदृष्ट्या आपण संपन्न करूयात आणि म्हणून या ठिकाणी सर्व सभासदांनी भक्कमपणे रेणुका देवीच्या पाठीशी उभा राहून की समाजाच्या आर्थिक गरजा उभारण्यासाठी आपण सहकार्य करावं अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।